तर हे गाईज आम्ही घेतली पहिल्या दिवशी मकर बनवायला. तर हा बोलतोय का मीच आज मकर बनवणार. त्याला बोललो कर चालू काम. तर त्याने असं काम चालू केला की चुकच उरून टाकली. तर त्याला बोललो तू राहू दे मी काम करतो. तर ते बोलते का थांब मीच करतो. दुसरी चूक घेतली, ठोक ठोकली दिला, ती पण नाही नीट करता आली. वाखरांना टिकरा होतं ना चूक ठोकतंय ना. तेवढ्यानं मला बोलतंय का एक कापर आपण कापू. तर तिने अशी आयडिया दिली, दोन्ही साईडला खेचा सांगितला. तर तेवढ्यानं आम्ही खेचायची सुरुवात केली. एवढा कापड आम्ही फाडला, त्याच्या रस्स्या बनवल्या, पण त्या काहीच कामात नाही आल्या आम्हाला, नाशच ठेवून दिल्या. तर मी घेतली चूक टोकाला साईडची. तर ती साईडची पट्टी होती तिला केली फिट. आणि आजचा आमचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही आणायच्या होत्या टाय. आमचा कालचा काम अर्धाच राहिला आहे, त्यासाठी आम्ही चाललो टाय आणायला. आणि जाता आता मी इथंच मरणीचं भिजलो. साईडला बघतो तर पुलाला आला आहे पाणी. नशीब रोडवर नाही आला, नाही तर जायची पंचायत झाली असते आमची ना. पूर्ण याने भिजवला, काय गाडीच चालवत नव्हतं नीट, त्यामुळं मी पूर्ण भिजलो. आणि एका हाताने छत्री पकडलेली. काय करणार माणूस, जाईल का काय करील ते समजत नव्हता. आणि तेवढं आम्ही पोचलो शेडूंगच्या गावामध्ये. इथं पण बघतं तर इथं पण मरणीचं पाणी झालं आहे रोडवर. तर रिक्षावाल्याला बोलतं आहे पुढं बघ, बोलते खड्डा आहे. त्याने घेतली साईडला आणि पुढं जाता आता येणेच आम्हाला खड्ड्यानं नेली. याला दिसतं का नाही समजत नाही, पूर्ण गाडी खड्ड्यातून टाकली. नंतर बोलते का आता आपल्याला जायला लागेल पहिले पेट्रोल टाकायला. बोलते पेट्रोलच नाही गाडीमध्ये. तेवढ्यानं आम्ही आलो पेट्रोल टाकायला. तर इथं बघतो तर इथं पण स्विमिंग पूल झाला आहे. बोलते का टाकू चल उडी बोलते. तर बोललो का नको, पाणी जास्त स्वच्छ आहे. तर तेवढ्यानं आम्ही गेलो आतमध्ये. तर बघतो तर इथं ये धोकं पण बसून राहिले. त्यानं बोललो पटकन पेट्रोल टाक. तेवढ्याला आम्ही पुढे निघलो गाईमध्ये. आम्हाला नंतर आठवलं का आमची छत्रीच राहिली पाठीमागं. तर तसंच छत्री आणायला आम्ही परत गाडी फिरवली ना. तिथं गेलो, त्याला बोलते का दादा छत्री दे लवकर, आम्हाला जायचे. तो बोलतो का व्हिडिओ काढते का, ब्लॉगर आहे ना, असं कामं करतो का तुम्ही. तर तेवढ्यात आम्ही निघलो इथून परत घरी जायला, म्हणजे सामान आणायचं होतं. तर तेवढ्यानं आम्ही निघालो इथं शेडूंगला जायला ना. समोरून बघतं तर वॅगनरवाला आलं आहे. तर वॅगनरवाला येऊ बोलते का समोर इथं खड्डा आहे तिकडची घे. तर त्यांनी तिथं गाडी थांबवली ना. आम्हाला विचारतं काय झालं. तर याला सांगितलं का इथं समोर खड्डा आहे, साईडची गाडी घे. तो पण विचारानं पारला असेल बिचारा, तिथं काय खड्डा बिड्डा नव्हता. त्याला नुसतं ज्याने पसरलं ना. पाठीमागं आम्ही बघतो तर त्यांनी इथं गाडी थांबवून ठेवली. विचारानं पारला असेल का पुढं घेऊ काय करू गाडी. तेवढ्यानं आम्ही निघालो असं रॉंग साईडची शेडूंग स्टॉपवर जायला. तेवढ्यात आम्ही इथं पोचलो शेडूंग स्टॉप. इथं आलो हार्डवेअर शॉपमध्ये. इथनं आम्हाला घ्यायचे होते टायचा पॉकेट. एवढंसं फक्त एक टायचा पॉकेट घेण्यासाठी आम्हाला एवढं लांब यायला लागला. ते पण काय काय करत आलो आम्ही, आम्हालाच माहिती. तर हा पॉकेट घेतला आम्ही. बघतो त्याची साईज, बघतो त्याची किती, आम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायचं होतं. तर घेतला यो पॉकेट आणि जसं पैसे वगैरे दिलं ना निघलो घरी जायला. तर याला सांगितलं जा तू पहिले गाडी चालू कर, नंतर मी येतो. याची गाडी चालू होत नव्हती. तर बोलते का चल बस, बोलते गाडी चालू होईल. तर बोललो पहिले गाडी चालू कर नंतर मी येतो. झाली तेवढ्या गाडी चालू. तेव्हा बोललो का थांब आलोच मी. पहिली छत्री उघडली न गेलो गाडीवर बसायला. तेवढ्या गाडीवर बसलो आणि गेलो पुढं. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष, तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष, तूच मुचा. तेवढ्यातच आम्ही आलतो आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर याला आलता आयटमचा मेसेज. यो मकर बनवण्यात बिझी होता,
तर यांनी मेसेज वगैरे बघितलं नाही, त्यांची झाली भांडण. तर हा तिला विचारते तू मेरे से प्यार करते का नाही, ते बोलते नाही. तर एवढ्यातच आपला ब्लॉग एंड करून पुढची व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तू पालनहारी, तू वारंवार